आरडायला अरे माझी वनगे आणि माझा आनंद गगनात मावत नाही. मला हा पसार पण आवडू वाटत नाही. झाली माझ्या बायकोची वनके. मी अशीच आमची मस्ती चालू असते घरात. सो हाय गाईज, आणि बघा आपले 1K सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहेत. आम्ही तर काउंटिंग लावली आहे आणि आता आम्हाला समजत नाहीये की नेमकं ते फोडायचं वगैरे आणावं, बाहेर पडावं की नाही, का घरातच बसावं, नेमकं काहीच समजत नाही. आणि हे तर आळंदीला गेलते. आणि 1 मिनिट कॅमेरा पुसते. हे तर आळंदीला गेले होते आणि हे आळंदीवरून येताच त्यांनी, आणि मी झोपले होते. मी झोपेतून उठले आणि 997 होते आणि आता डायरेक्ट 998. म्हणजे ही आमच्यासाठी इतकी मोठी गोष्ट, इतकी आम्ही त्याच्यावर मेहनत केली आहे ना, आम्हाला इतकं प्राऊड फील होतंय ना, लय जास्त. चला चला आता आम्ही बाहेर जाऊन येतो. मी असल्या अवतारात येऊ. तुला आवरायला आता तास 5,000. ठीक आहे, चला आम्ही पटकन जाऊन येतो. चाव्या आहेत ना तुमच्याकडे? कट नका करू ते. असल्या अवतारात निघालोय आम्ही दोघं पण. मी तर झोपेतून उठून आहे तशी आहे, पण सेलिब्रेशन करणं महत्वाचं आहे. तर हे बघा आपला आत्ताचा रेकॉर्ड हा आहे. इतका आनंद झाला, इतकं ना काहीच समजत नाही. आता फ्रेश वगैरे झाले, आता मस्त असं छान असं रेडी वगैरे होते आणि बघूयात मग पुढे काय होतंय ते. तुमची का तिकडे नजर आहे सारखी सारखी? आरडायला. थँक्यू सो मच. लवकरच होतील आपले पण 1K झाले. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खरंच खूप जास्त मेहनत होती माझी ह्या मागची. थँक्यू 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 सो मच तुम्हाला सगळ्यांना. आणि लवकरच आपण 10K सुद्धा पूर्ण करूयात लवकरच. थँक्यू सो मच. थँक्यू पूजा. थँक्यू. खरंच तुमच्या सपोर्ट मला सगळं झालंय. थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना. मला आता काय बोलावं काहीच समजत नाहीये. खरंच डोळे पाणवलेत. एवढ्या दिवसाची मेहनत आज कुठेतरी झालीये. थँक्यू सो मच प्राजक्ता ताई. वाव, अजून एक. थँक्यू. थँक्यू सो मच उन्नती. आणि तू तुझ्या पप्पांच्या फोनवरून केलं त्यासाठी सुद्धा थँक्यू सो मच. आणि आपण लवकरात लवकर असेच 10K 50K 100K सगळा काही टप्पा आपण लवकरात लवकर पूर्ण करूयात. थँक्यू सो मच. आता मला बोलायचं काय हेच समजत नाहीये, कारण की ही खूप मोठी माझ्यासाठी गोष्ट होती. थँक्यू सो मच रावणी. जरा तुम्ही बोला. थँक्यू. खरंच आज जे काय सगळं तुमच्यामुळेच आहे. बघा बायको कशी रडते. मी खुशी की असे मगर एवढा आनंद मला कधीच झाला नाही आयुष्यात. म्हणजे आयफोन घेतल्यानंतर नाही, मला माझी स्वतःची गाडी घेतल्यानंतर जेवढा आनंद नाही झाला तेवढा मला आज आनंद झालाय. खरंच थँक्यू सो मच. एवढं सगळं. बापरे. भाऊजी या तुम्ही पण. 1Kचं सेलिब्रेशन आपण छोटस छान असं करूयात. हे ना ह्याच्यामध्ये माझी एकटीची मेहनत नाहीये, तर पूर्ण माझ्या फॅमिलीची सुद्धा मेहनत आहे. सो हाय प्रिया, चेतन भाऊजी, प्राजक्ता ताई किंवा गणेश भाऊजी, म्हणजे माझे जेवढे काही धीर लोक किंवा घरातले जे कोणी आहेत त्यांनी खरंच खूप जास्त मेहनत केलेली आहे, खूप जास्त सपोर्ट केलेला आहे. सो चला मग आपण सेलिब्रेशन करूयात. आणि तुम्ही पण तिकडून या सगळेजण, माझे फॉलोअर, सबस्क्रायबर, हे सुद्धा माझ्या घरातले जे कोणी ऍड आहेत ते सगळ्यांनी या. आपण सगळे मिळून केक कट करूयात. 1 2 3.
लाईट्स लावा ना. वा बापरे माझं. सो आताच लाईव्ह झाली, 1 तास तरी लाईव्ह केली ना इन्स्टाची. हो इन्स्टाची आताच लाईव्ह झाली. जे कोणी इन्स्टाला लाईव्ह आलं होतं त्यांच्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आता हा ब्लॉग किती दिवसांनी पडेल काय माहिती, पण सांगते. आणि बिहाइंड द सीन मी तुम्हाला हे सुद्धा सांगते, घरामध्ये इतका पसारा झालाय अक्षरशः. ते जे त्यांनी ब्लास्ट फोडला ना त्याचं सगळीकडे झालं होतं. आता बघू आता काय होतंय. आता पहिले तर देवाच्या वगैरे पाया पडते, देवामुळेच सगळं शक्य झालेलं आहे आणि मी तरी बिलीव्ह करते देवावरती. त्यामुळे चला आता मी तुम्हाला दाखवते बाकीचा कचरा काय आहे ते. आणि तुमच्या सपोर्टमुळे सुद्धा झालेलंच आहे, ते तर आहेच. तुम्ही जर सपोर्ट केला नसता तर एवढं काही झालंच नसतं. सो असंच सपोर्ट आपल्याला पुढे पण करत जावा. आपण खूप मोठा टप्पा तुमच्यासोबत पार करूयात. सो चला मग आता मी तुम्हाला दाखवते इथे कचरा काय काय झालाय तो खाली. मी स्क्रीनशॉट काढलेला. हे बघा किती मोठा कचरा झालाय. बेड वरती वेगळाच कचरा आहे. थोडीफार हेल्प करावी. मॅडम सोशल मीडियावर वर्क चालू आहे. तुमचा फोन चार्जिंगला लावा. लक्षात फोन सुद्धा चार्जिंगला लावायचं राहत नाही लक्षात. खरं खरं दिवसभर जर ह्यांना पाणी नाही ना दिलं, पाण्यावरून लक्षात आलं, दिवसभर जर ह्यांना पाणी नाही ना दिलं प्यायला तर माणूस आमचा असा आहे दिवसभर पाणीच नाही पिणार असलंय. म्हणजे पाण्याची लक्षातच राहत नाही त्यांना की तहान लागती. तहान नावाचा जसं भूक नावाचा काहीतरी प्रकार असतो ना शरीरात, तसा तहान नावाचा पण काहीतरी असतो. सो जाऊ दे चला आता 7:45 वाजत आलेत. मी स्वयंपाकाला लागते पटपट आणि बाकीचं जे काय ते तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे कनेक्टेड. बघूयात आता ब्लॉग कसा होतोय काय काय होतंय ते. झाले माझे 1K आणि माझा आनंद गगनात मावत नाही. मला हा पसार पण आवडू वाटत नाही. झाले माझ्या बायकोचे 1K. मी अशीच आमची मस्ती चालू असते घरात, तुम्ही थोडं इग्नोर करा. आणि मी हे जे आहे ना हे असं उधळत बसली येण्यासारखी. सो चला आता पटपट आवरून घेते मी एवढं सगळं आणि बघू आता काय होतंय काय नाही ते. आवरू लागतं मला. अरे आणि पण नाही बनवलं, साईज पण नाही बनवली. छान आहे पण. बघू नक्की तर बदलून झालं. राहू ना तर. हा राहू द्या चांगलं वाटतंय. नाही बाबा चुकली टेस्ट फक्त.